नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि घटक पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी रविवारी आष्टीत शरद पवार यांची भव्य सभा झाली. पाहूया या विषयीची सविस्तर वृत्तांत. जिनचे आता आपण विचार ऐकले ते महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे प्रभारी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सतीश शिंदे बाळासाहेब आजवे सगळे मान्यवर आणि उपस्थित सरकारी बंधू गेल्या काही तासापासून रणधुमाळीमध्ये आपण त्यासाठी जायचं म्हणल्याच्या नंतर आजच्या सभेला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं. विधिमंडळात होतो, विशेषतः दुष्काळी भागातल्या लोकांना आम्ही सदनामध्ये एकत्र होतो. मी सत्ताधारी पक्षाचा नेता होतो, ते विरोधी पक्षाचे नेते होते. अनेक वेळी शाब्दिक संघर्षही झाला. आणि राजकीय मंडळ जिथे कधी आम्ही लोकांची दिली सामान्य कुटुंबातील जन्माला दुष्काळी भागात दिले, पण कष्टानं आणि कर्तृत्वानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाव गाजवण्याच्या सोडण्याची कामगिरी जर या ठिकाणी केलेली असेल तर त्या गोष्टीला तुमचं स्मरण गेलंच पाहिजे. मला आनंद आहे. त्याच्यावर टाकला एकच नाव येतं, ते नाव धनंजय मुंडे. ती परंपरा खऱ्या अर्थानं चालवण्याची भूमिका आज धनंजय या ठिकाणी घेतली. सगळ्यांना बरोबर घेणार. आणखीन काही नाव मोठ्या मोठ्या घरची नाव त्यांनी म्हणलं तेव्हा हा दोन्ही लोकसभेची निवडणूक लढवून त्यांनी काही काळजी करू नका. त्यांना देशाच्या लोकसभेने पाठवायचं काम बीडच्या भारतीय जनतेच्या काळामध्ये केलं. हे बरं किती जणांची नाव केशवतांना पाठवलं, आणखी काही व्यक्तींना पाठवलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मला धनंजयनी की साध्या पण कर्तृत्व लोकांचा सन्मान करण्याची भूमिका आमच्याशिवाय राहणार नाही. आणि जो काय पर्वत तुम्ही आणायला सांगाल तो पर्वत घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. त्याची निवड आम्ही या ठिकाणी केली तर आम्हाला खात्री झाली की आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये भारतीय जनता झाल्याची माहिती मिळाली. ही सर्व हिंदुस्थानची माहिती मिळवली त्याच्या राज्य सरकारकडून. आणि यवतमाळला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये गेलो, त्या माऊलीला भेटतो. तिच्या नवऱ्याने विष काढलं होतं. तेव्हा विचारली कसा म्हणजे तो त्यांचा एक मुलगी 20 वर्ष काढलं. तमाशेला मोडलं चांगले, पण त्याच्यावर आल्या रोग पडला सोन्यासारखं. पण सोसायटीच्या काळजीने कळतो माझं माझ्या मालकाच्या दुष्काळ झाली आणि व्याजावर चौपट रक्कम झाली. आणि बँकेच्या नोटिसा येत होत्या. एक दिवशी बँकेची नोटीस आली की जप्ती करण्याच्यासाठी, आणि जप्ती करण्याच्यासाठी विहिरीला पाणी घालवलं काही त्याचा दोष होता. कफाशिवाय रोग पडला हा काही त्याचा दोष. त्याच्या हातामध्ये जी गोष्ट आहे त्या कारणाचं त्याला संकट आलं, त्या संकटाची तोंड द्यायची त्याची ताकद झाली नाही.
समाजाची किंमत राहणार नाही याची काळजी होती. त्या काळजीपोटी त्यांनी जीव दिला. त्या मुलीची सुद्धा त्यांनी काळजी घेतली नाही. त्या परिषदेत अनेकांची वास्तव्य वाटली ऐकली. त्याचा प्रत्येकाला हे सांगत होता की शेतकरी कर्जबाजारी झाला, त्याचा संसार उद्ध्वस्त झालाय, बीज दिला हा दुष्काळाचा दिलाय, येतं काहीतरी मार्ग काढले पाहिजे. पवारसाहेब तुम्ही आता देशाची शेती मंत्री झाला, याचा काहीतरी विचार करा. त्याच्यानंतर ठरवलं ही एक संधी आहे. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करण्याच्या संबंधीचे बँकेची वाटाघाटी केल्या. किती रक्कम आहे विचारलं. त्यांनी सांगितलं 71,000 कोटी आहे. अर्थ खात्याची चर्चा केली. त्यांनी सांगितलं की एवढं उद्या घेता येणार नाही. धनाढ्य लोकांनी, त्या धनाढ्य लोकांनी बँकेवर संकटात आणलं. त्या बँकेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार बँकेत पैसे भरतो 1,00,000 कोटीपेक्षा जादा आणि जीव देणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर हे निसर्गाच्या लढीपणावर पडलेलं कर्ज ते माफ केलं जात नाही. काही गोष्टी योग्य नाही आणि म्हणून ते 71,000 कोटीचं कर्ज माफ करण्याची चर्चा आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि डॉक्टर मनमोहन सिंग या सगळ्यांच्या वर केली आणि एका हुकमाने 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. व्याजाचे पैसे टाकले. कशासाठी केलं? त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते सांगितलं की या राज्यामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000 कोटीचं कर्ज पूर्वीच्या सरकारने माफ केलं. पण एवढं हम सब खत्म करेंगे, सब किसानों का भूल खत्म करेंगे, ये बात उन्होंने कही. पण ते आजपर्यंत कृतीमध्ये आली नाही आणि म्हणून निषेध करण्यात आल्यावर आणि सांगितलं की उद्या सत्ता हातामध्ये आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण द्यायचा कायदा आता 5 वर्ष झाली करता नाही, काही केलं. मराठ्यांना आरक्षण देतो म्हणजे 16%. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, काही लोक गेले त्यांच्याकडे, मला 30 दिवस अन्य समाज आणि मग वेगवेगळ्या वर्गाला फसवणूक करण्याच्या उद्देशाची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केली. आणि मग जो फसवतो, जो धोका देतो, त्याच्या हातामध्ये आम्ही या देशाची सूचना देणार त्याचा निकाल घेण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि त्याबद्दलची काळजी ही आपल्या सगळ्यांनी केली. प्रधानमंत्री सांगतात अनेक गोष्टी. मी सांगितलं या देशाचं रक्षण मी करणार. तुम्हाला माहिती आहे प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याचा आम्ही बदला घेणार. सगळ्या पक्षाची बैठक बोलवली, मी हजर होतो. आम्ही सगळ्यांनी सांगितलं जो काही निकाल सैन्य घेईल त्या निकालाच्या पाठीच्या आम्यावर आम्ही ते राजकारण करणार. जवानाचं रक्त वाया जाऊन दिलं. जवानांनी जे काही त्या ठिकाणी त्याग केला त्या त्यागाचा बदला हा घ्यायचा अधिकार जवानांना द्या. जवानांनी त्या संबंधीचा बदला घेतला. दहशतवाद्यांच्या अड्डेत उडवली. आम्हाला आनंद मला आठवतं की एक अभिनंदन नावाचा लष्कराचा हवाई दलाचा अधिकारी विमानाने हल्ला करायला गेला. त्याचं विमान पाकिस्तानने फाडलं. विमान नष्ट झालं. पण सुदैवानं अभिनंदन वाचलं. अभिनंदन वाचलं. पाकिस्तानने त्याला अटक केली. तुरुंगात एक आंतरराष्ट्रीय कायदा आहे. त्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अशा पद्धतीने कुणीतरी एखादा अधिकारी जवान ज्यावेळेस सापडतो त्यावेळी त्याची सुटका केली पाहिजे. ते जगातल्या सगळ्या देशातल्या राज्यकर्त्यांनी करार करून ठरवलं आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, त्याच्यामध्ये हिंदुस्थान आहे. आणि म्हणून अभिनंदन ज्यावेळेस पकडलं त्या अभिनंदनची सुटका करण्याच्याबद्दल जगातल्या सगळ्या देशांनी पाकिस्तान दबाव आणला. त्याला सोडावं लागलं. अभिनंदन करत आला आणि काय झालं लोकांना बरं वाटलं. अभिनंदन करत आला. पण प्रधानमंत्र्यांनी सांगायला सुरुवात केली मी सोडली. माझी 56 इंचाची छाती बघितली आणि ते सुरू झालं. आमची त्यांना विनंती तुमची 56 इंचाची छाती आम्ही काही तपासली
ठीक आहे, तुम्ही म्हणता त्यावरती प्रधानमंत्रीवरती विश्वास, पण तुम्ही केव्हा सुरू झाले? जगाने नेता लावला पाकिस्तान म्हणून तो सुद्धा. आता तुम्ही म्हणत असाल माझ्या 56 इंचाच्या छातीच्या ताकदीचं तुझं असेल तर आमची तुम्हाला विनंती आहे की पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये कुलभूषण जाधव नावाचा एक आमचा भारतीय गेल्या 2.5 वर्षाच्या पासून आहे, त्याला सुरू राहणार आणि तुमची 56 इंचाची छाती त्या ठिकाणी दाखवा, पण त्या संबंधीची चर्चा करायला तयार आणि इथं दुष्काळ पडलं त्याचं काय करा? छावण्या कधी सुरू करता आणखी चारा कसा देतात? तो चारा खाऊन खाऊन त्या जनावरांच्या जिल्ह्याला ज्यावेळी भूकंप करतात त्यावेळी तर ट्रेन द्यावी म्हणून पूर्वीच्या सरकारमध्ये आम्ही लोकांनी निकाल घेतला होता, तसे निर्णय कधी घेतात? हे सगळे प्रश्न आहेत, पण त्या प्रश्नाचा विचार करणं मोदी साहेबांना काही महत्वाचं वाटत नाही. त्यांना एकच काळजी आहे माझी, आणि म्हणून त्यांनी एका ठिकाणी भाषण केलं की शरद पवारांच्या घरामध्ये त्यांचा पुतण्या सगळं असा घेऊन चालला आहे आणि त्याबरोबर त्यांची अवस्था पण गंभीर होणार. त्यांचं घरात तुझी ऐकत चांगली त्या बहिणी जिल्ह्यातून झाली, भाऊ सगळे एका जेव्हा भाऊ जेव्हा एकमेकाला साथ त्यांच्या घरी काही विषयसाठी बघितलं जातं दिसत आणि म्हणून हा एकटा गेली. त्याला घराच्या संबंधीची काय माहिती आहे मला माहिती नाही, पण दुसऱ्याच्या घरामध्ये मधीच काय दिसतंय का म्हणून त्याची चर्चा आम्हाला एवढं सांगायचं. दुसऱ्या सांगणार दिल्लीमध्ये देखील आता कागद सुरू केला की मोदी साहेब हे वागणं बरं नव्हतं. म्हणून या पद्धतीचं काम खऱ्या देशाच्या स्वातंत्र्य नव्हतं, राज्य होतं तेव्हा 9 वर्ष तुरुंगामध्ये होते. हे स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशाला लोकशाहीचं राज्य त्यांनी दिलं, जगामध्ये भारताची किंमत वाढवली, ते भारताचे कार्यकर्ते मला जवाहरलाल नेहरू आणि हे म्हणतात की त्यांनी काय केलं? इंदिरा गांधी या देशाच्या गरीब माणसाच्या हिताची जपणूक त्या भगिनीने केली. पाकिस्तानने गमती करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला विनंती केलीची विनंती ऐकली नाही, त्यावेळी एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेशची निर्मिती केली आणि जगात भारताची काय ताकद आहे आमच्या एका भगिनीने जगाला दाखवले. आणि आज हे मोदी साहेब म्हणतात यांनी काय केलं? राजीव गांधी या देशामध्ये विज्ञानाचा आदर करून लोकांचं जीवन सहज सोपं कसं करता येईल याचा निकाल कधी घेतो. मला आठवतं 50 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार बसला तर फोनवरून माझे फोटो काढ दिसतंय. आता हे सगळं अंगणात होईल. राजीव गांधींनी कसं कारण या देशाच्या माणसाची संपर्क करायचं सामान्य माणसाला परवडेल असं साधन या ठिकाणी असलं पाहिजे. आणि हे काम ज्या नेहरू कुटुंबाने केलं, स्वतःच्या पतीची हत्या झाल्याच्या नंतर देश सोडून जाईल असं म्हणत होते, पण सोनिया गांधी या देशात राहिल्या आणि देशाची बांधिलकी ठेवली आणि आज त्यांचा पुत्र या देशामध्ये तरुण लोकांना संघटित करून या देशाला योग्य रस्त्यावर नेण्याच्या संबंधाची खबरदारी घेतोय. आणि मोदी साहेब म्हणतात की अधिकार माझी विनंती आहे मोदी साहेबांना की ज्यांनी देशाच्यासाठी त्याग केला, ज्यांनी देशाला उभं करायचा प्रयत्न केला त्याचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. तुम्ही या देशाचे नागरिक आहात, तुम्ही या देशाचे एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. मला आनंद आहे की सगळ्या आमच्या सरकारांनी बजेट सुधारणेची या ठिकाणी उमेदवारी दिली. एक सामान्य कुटुंब दिल्लीमध्ये जायचं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याला काय हरकत नाही, ठिकठिकाणी सगळ्यांना होत असतं. ओपनची जागा असो, ओबीसीची जागा असो, शेवटी कुणाचं काम कोण करणार याचा विचार करण्याच्या वरती भूमिका घेतली पाहिजे. आणि आम्हाला पूर्ण करणाऱ्या खात्री
की कारखाना उभा केला, या भागातला ऊस गळत त्याचं गैरसोय करायची चिंता होती, पण सगळा ऊस त्या ठिकाणी आपल्या कारखान्यात नेला. 1802,000 रुपये हातात दिले. अनेक लोकांनी जमला दिलेले त्याच्या खर्चे भरण्याच्यासाठी सरकारने निकाल घेतला. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कारखान्यावर सुद्धा नोटीस शुगर कमिशनरने दिली का तर सभासदाचे पैसे दिले नाहीत. हा आमचा निकाल निवडणुकीमध्ये घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. आता निवडणुकीतून मोकळं झालं, खासदार झालं की राहिलेली साखर विकून बाकीचं सगळं नक्की या भागातले खासदार सगळे सभासद होतील की आमचं सगळं फिरलं. नाना पाटलांनी जसं फिरलं तसं ह्या गजाने सुद्धा आमचं फिरलं. करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या पुढच्या कामाला पहिली सभा घेतली विदर्भाच्या मातीत. स्वाभाविक आहे की माझ्यासारख्या या महाराष्ट्रातल्या असंख्य तरुणांच्या मनामध्ये, सामान्य माणसाच्या मनामध्ये एकच अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराला पहिल्यांदा येत आहेत. होती मोदींनी जीएसटी वर बोला, अपेक्षा होती मोदींनी मुद्रा लोन वर बोलावं, अपेक्षा होती मोदींनी स्टार्टअप इंडियावर बोलावं, स्किल इंडियावर बोलावं, मेक इन इंडियावर बोलावं. पण मोदी यापैकी कशावरच बोलला. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगण्याची गरज होती. निर्णय घेतला या जीएसटीच्या निर्णयामधून या देशाच्या जनतेला एवढा फायदा झाला. मेक इन इंडियाचा निर्णय घेतला, यातून एवढा फायदा झाला. मी स्टार्टअप इंडियाचा निर्णय घेतला, एवढा फायदा झाला. मी मुद्रा लोन घेतला, मी एवढा फायदा झाला. पण याच्यापैकी मोदी काहीच बोलले नाही. मोदी जे बोलले ते आमच्या दैवतावरती मोदींनी टीका केली. मला मोदीचा एक मेळच कळला. बहुतेक मोदी साहेबांना अशा विस्मरणाचा रोग झाला का काय मला लक्षात. कारण 2008ला ज्या वेळेस देशाचे कृषी मंत्री म्हणून आदरणीय साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांचा 77,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं, त्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तर त्यावेळेस तर भाषण एक माझ्याकडे आहे. त्यात मोदी साहेबांच्या बाबतीत बोले मैंने तो ऐसा कृषी मंत्री इस देश में नहीं देखा जिसने इतनी. मोदी साहेब जरा आम्हाला प्रश्न पडला की तुम्ही ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्तानं या महाराष्ट्रात येता, महाराष्ट्रात आला की फक्त तुम्ही आदरणीय पवार साहेबांवर टीका करता आणि निवडणूक संपली आणि पुन्हा ज्या वेळेस महाराष्ट्रात येता त्यावेळेस म्हणता हम तो शरद राव की उंगली पकड़ के राजनीति में आए हैं. ही जी मोदी साहेबांची मानसिकता, ती मानसिकता प्रभावाची मानसिकता लाट दिसत होती. 2019 मध्ये आता आम्ही फिरतोय त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महागठबंधनचं वादळ दिसतंय. या वादळामध्ये कमळाच्या पाखराचे आणि धनुष्यबाणाचे एवढे तुकडे होणार आहे की पुन्हा म्हणून या महाराष्ट्रामध्ये 25 वर्षात ना भाजप ना सेना ना त्यांची युती काही दिसणार. कारण महाराष्ट्राच्या जनतेला आज दुष्काळाचे चटके बसत असताना वर्ध्याला आल्या, औषधाला आल्या, शिर्डीला आल्या, सहन केलेले आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. खरे का नाही? दिल्लीतून म्हणले की पुन्हा जर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले तर ही देशातली शेवटची निवडणूक असेल. बरोबर? 2019 ची निवडणूक ही देशातली शेवटची निवडणूक असेल. आणि ह्या मोदी बाबाचं काय सांगावं, काय त्यांनी तुम्हाला आम्हाला विचारून नोटबंदीचा निर्णय केला नव्हता आणि हे बाबा जर पुन्हा देशाचे प्रधानमंत्री झाले आणि 2-3 महिन्यानंतर अचानक टीव्हीवर प्रकट झाले रात्री 8 वाजता आणि म्हणले मेरे प्यारे देशवासियों आज से देश में चुनाव बंद. मग ग्रामपंचायत नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, सेवा सोसायटी नाही, विधानसभा नाही,
केंद्राचं मंत्रिमंडळ नाही, फक्त एकटा गब्बर सिंग बसला. ही देशाची लोकशाही धोक्यात नाही. म्हणून या लोकसभेचं मतदान एवढं महत्वाचं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनला आपण दिलेलं मतदान हे लोकशाही देशातली जिवंत ठेवण्यासाठी मतदान असेल आणि भाजपला युतीला दिलेलं मतदान या देशात हुकुमशाही आणण्यासाठी असेल, याचा विचार या निवडणुकीमध्ये होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस लोक पुन्हा म्हणले दबंग खासदाराच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडणार, मी म्हणलं अरे तुमच्याकडे दबंग असलं तर आमच्याकडे सुद्धा बजरंग आहे. ज्या दिवशी या बीड जिल्ह्यातल्या लाखो जनतेच्या साक्षीनं बजरंग बाप्पाचा उमेदवारी अर्ज बीडला दाखल केला, त्याच दिवशी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सगळी. पण आपली रॅली झाल्यावर भाजपची रॅली निघाली, ती गेली फेल. पुन्हा भाजपची सभा झाली, ती सभा बी गेली फेल. मला स्वाभाविक एवढं वाटलं होतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झाल्यानंतर या बीड जिल्ह्याच्या जनतेने आमच्या या दोन बहिणीवर एवढं अप्रतिम प्रेम केलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता यांच्याकडे. पाणी त्यांच्या या निवडणुकीच्या काळात माझी अपेक्षा एवढीच होती की भारतीय जनता पार्टीने प्रचाराच्या सभेच्या दिवशी, फॉर्म भरायच्या सभेच्या दिवशी आमच्या दोन्ही बहिणींनी एवढंच सांगावं की 5 वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता ही तुमच्या ताब्यात होती, तर 5 वर्षात अपेक्षा होती पालकमंत्र्यांनी सांगावं की मी या बीड जिल्ह्याचा हा विकास केलाय आणि या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सगळे जा आणि गावागावात मत मागा. पण असं झालं नाही. वाघिणीची शिकार करायला माझं नाव घेतलं म्हणजे धनंजय मुंडेला काय अक्कल आहे का? वाघिणीची शिकार करायला गोले वापरतात का? म्हणजे गोले पंकजात तुम्ही मोठ्याच्या लेकी म्हणजे वाघीण आणि आमचे बाप्पा सामान्य शेतकऱ्याचं लेकरू म्हणजे गोला. पण तुम्हाला माहितच नाही, शिकारी जर निबार असला ना, त्याच्या हातात गोले जरी असलं, नेमका निशाणा कुठं मारायचा एवढं माहित तर असलं, कार्यक्रम. पण असं बोलून या बीड जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्याचा अपमान नाही. बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मी आहे का बाप्पा? जरी तरी कास्ती भाजपचे जे कुठले नेते एवढ्यावर नाही थांबले. आमच्या बहीणबाई म्हणल्या अरे हिंमतच होती धनंजय मुंडेची तर स्वतः लोकसभेचा फॉर्म भरायचा होता, आणखी 1 दिवस गेला नाही, 1 दिवस शिल्लक आहे, हिंमत आहे तर भरावा. का घाई करता पंकजात? 6 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक घाई अरे हे निवडणुकीचे मुद्दे एवढ्यावर थांबला नाही. माझ्यावर टीका करताना म्हणलं त्यावेळेस युवा मोर्चाचा अध्यक्षपद मला यांच्या घरीपेक्षा 5 वर्षांनी. तुम्ही एकीकडे बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगता की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या देशातल्या फार मोठ्या नेता आहात. तुम्ही कधी कधी म्हणता की मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे. माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही जर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आणि भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहात तर तुम्ही खासदार होता? या प्रश्नाचं उत्तर द्या आणि चिडू नका, शांत मनानं द्या. आम्ही आमच्या सामान्य माणसाचे प्रश्न. माझा दुसरा प्रश्न, क्या नाही या बीड जिल्हा मागासलेला, या मागासलेल्या बीड जिल्ह्याच्या समोर आजही ऊस तोड मजुराचा जिल्हा म्हणून कलंक. 5 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत साहेब तुम्हाला सत्ता दिली
5 वर्षाच्या काळात 5 वर्षात दिल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या तुम्ही रेल्वेचं श्रेय घेताय. खरं श्रेय द्यायलाच पाहिजे रेल्वेचं कुणाला, तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना आणि स्वर्गीय विमलताई मुंदडांना. अर्धा निर्णय केला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस सरकार होतं. पण 5 वर्षाच्या काळात या 260 किलोमीटर पैकी फक्त 20 किलोमीटर रेल्वे झाली. म्हणजे 5 वर्षात 8%. म्हणजे आज जन्माला आलेलं पोरग पंजोबा झालं तरी त्याला रेल्वे बघता येणार. 5 वर्षाला 8% हिशोबाने रेल्वे बघता येईल. बीड जिल्ह्याचा मागासलेपणा जाईल कसं? तर तू सरकार बरखास्त करायचं आणि जर सापडलं तर मी राजकारणातून संन्यास घ्यायचा. 4 महिन्यापूर्वी या सरकारने स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावानं काढलेलं ऊसतोड मजुराचं हे महामंडळ बरखास्त केलं. अरे बरखास्त करायची सुद्धा एक प्रक्रिया आहे. प्रस्ताव मंत्रिमंडळात यावा लागतो. मंत्रिमंडळात आल्यानंतर कॅबिनेट मंत्र्याच्या सह्या होतात आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या आमच्या ताई साहेब त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने काढलेल्या ऊसतोड मजुरा महामंडळाच्या बरखास्तीच्या प्रस्तावावर तुम्ही सही केली. अरे आमच्यासारखा फटका माणूस जरी तिथं असताना तर सरकार उलटून टाकलं असतं. पण स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाने काढलेलं ऊसतोड मजुराचं महामंडळ कधी बरखास्त केलं. बीड जिल्ह्याच्या वतीनं मागतो, बीड जिल्ह्याच्या समस्त शेतकऱ्या जातीच्या वतीनं मानतो की एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण या बीड जिल्ह्याची उमेदवारी ग्रामपंचायत लढवली होम सभागृहात पाठवावं लागतं. अरे वा, आमच्या एक बहीण डॉक्टर आहेत, तर बजरंग बाप्पा सुद्धा इंजिनियर आहेत. तुम्हाला माहित नसेल, आज सांगतो मी तुम्हाला. कुठल्या क्वालिफिकेशनचा विचार आहे म्हणून मी आपल्याला सांगतो 18 तारखेला मतदान आहे आणि 19 तारखेला बजरंग बलीची जयंती आहे. हनुमान जयंती 19 काय योगायोग आला बघा. आणि या बीड जिल्ह्यावरचं संकट जर दूर करायचं असेल तर 18 तारखेला या बजरंग बलीला घड्याळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी या बीड जिल्ह्याच्या ऊसतोड मजुरी या ठिकाणी पूर्णपणानं ऊसतोड मजुरीला न जाता जिल्ह्यात या ठिकाणी शेती करता यावी यासाठी बीड जिल्ह्याची रेल्वे 1 वर्षात येण्यासाठी. एवढंच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सिंचनाची आणि औद्योगिक प्रगती करण्यासाठी बजरंग बाप्पा सोनवणेला एका शेतकऱ्याच्या सुपुत्राला देशाच्या सार्वभौम सभागृहात आपण पाठवावं ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचा आदरणीय पवार साहेब तुम्हाला क्षीरसागरला विरोध म्हणूनच या ठिकाणी माझी भूमिका मांडत आहे. बांधवानो, राहिला तुमचा एकाला बस आणि फस. काय कमी केले सांगा. अहो साहेबांनी काय कमी केले त्याला. आणि आज गल्ली गोळामध्ये फिरून दादागिरीची भाषा करतो आणि सांगतात माझ्या घरच्याला पाडलं. आणि याला किती भेटते तुम्हाला हेच कळत नाही. काय मला तो वेळच लागला. साहेबांनी त्याला एवढं भरपूर केले की ते किती किती फुटेल कुठं कुठं फुटेल कोणत्या घरच्या वेळेला देतो हेच मला कळत नाही. मी हे जास्त वेळ घेता एवढा का लावला तर तुला पळता फेकून सुरू करणार आणि म्हणून आम्ही काम करत असताना एवढं सांगू आता घेतलेला बसायला मी तर काय मला कुठे निवडून लढवायची नाहीये. मी धैर्य केले अगोदर सांगितले साहेबांना मला फक्त राष्ट्रवादी पक्षाने जिल्ह्याभरात काम करायचं आहे आणि इमानी असणारे काम आदरणीय मुंडे साहेबांच्या वतीने आदरणीय शरद पवार साहेबांना एवढं सांगणार आहे. आम्ही काम करत असताना आंडू पांडूची गय करणार नाही, लक्षात ठेवा. काम करणार म्हणजे करणारच. आणि म्हणून मी शेवटला एवढं सांगेन आदरणीय बजरंग बाप्पाला 18 तारखेला मी आजच घडी घातली बघा. मला घडी सुद्धा वापरत नव्हतं काय सांगा. कट्टर शिवसैनिक आहे ना.
पण आज मला इथे यायचंय म्हणून मला नको साहेब घडी घडी घातली गरज म्हणून मी घडी घालून या ठिकाणी आलेलो आहे. तिने लिंबाळकर साहेबांची आज तिथे लिंबाळकर विलास एवढंच सांगेल तुम्हाला. आता ही घडीचे काटेसरी बंद पडणार नाहीत आणि घडी ही संपूर्ण देशामध्ये एक रूपाने येणार आहे मला याची खात्री बांधवलो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्या दोन हरामखोरांचा बळी पडू नका. जयदास क्षीरसागर आणि सुरेश धस तुमच्या पाठीमागे आता मी खंबीरपणे उभा आहे. एका भूमिका देणारी शेवटची आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आगे बढ़ो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आगे बढ़ो. पीछे जाणार नाहीत ना पाठीमागे जाणार नाहीत ना साहेबांना हात वरून करून सांगा आणि घडी दाखवा. आम्ही घराघरात जाऊन घडीचा प्रचार 11 तारखेला करणार आहोत. आदरणीय साहेब आपल्या घडीचं काम माझ्या ठिकाणी झालेलं आहे. मला खात्री आहे की धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं तुम्हाला बजरंग बलीचे आम्ही अर्पण करून देऊ आणि 18 तारखेला आपण सर्वांनी घडीवर मतदान करावा हीच विनंती करून थांबतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये मला प्रवेश दिल्याबद्दल आदरणीय साहेबांचे आणि धनंजय मुंडे साहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि दादांचा उजवा हात झाला आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये दादांनी तुम्हाला जे नको ते सगळं दिलं. जरी गेला असला भाजपच्या दावणीला स्वाभिमान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना बदलू म्हणून काल आमच्या पालकमंत्र्यांनी अंबेजोगाईमध्ये भाषण केलं. मला फार वाईट वाटलं. लोक नेते गोपीनाथराव मुंडेची कन्या एवढा मोठा देशाचं ज्यांना भान नाही, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं भान नाही, ज्यांना महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचं भान नाही, त्यांना आपण मतदान करणार की जो सरपंच पदापासून आज लोकसभेच्या उमेदवारापर्यंत गेलेला आहे. तुमच्या घरातली जवळ तुमची वाळलेली बाकी काही लाख असतात. याला आपण मोठं करायचंय. फक्त जाता जाता एकच सांगायचं आहे माझ्या जिल्ह्याने एका तुम्हाला 6 आमदार दिले होते. आज नेत्याला कुठे जायचं तिथे जाऊ दे. जयललितांना जाऊ द्या. 3 वेळा खासदार केलं, अनेक वेळेला मंत्री केलं, विमानतळाला मंत्री केलं, सुंदर सन्मान होतोय. आपण जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी साहेबांचं सन्मान करायचं या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी सर्व नेते मंडळीच्या वतीनं साहेबांचा मुंडे साहेबांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. जोरदार टाळ्यासाठी आम्हाला आपण स्वागत करूया. गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, केंद्रामध्ये सरकार होतं, राज्यामध्ये सरकार होतं. गेल्या 5 वर्षामध्ये साहेब आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीला इथं असलेल्या बहुतांश लोकांनी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले. सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांच्या अजेंड्यावर ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातला शेतकरी हा विषय त्यांनी जे तालीम पाडली कमीत कमी 150 मुलं पोलीसमध्ये विविध खात्यामध्ये भरती झाले. माझ्यासारखे सामाजिक कार्य पण त्या ठिकाणचे करतायत. परंतु त्यांनी हे काम चांगलं केलं नाही. परंतु जनतेने त्यांना अगोदर दाखवून दिलं होतं. मागच्या लोकसभेलाही विधानसभेलाही आणि जिल्हा परिषदेलाही त्यांना यांची जागा दाखवून दिली होती. परंतु आता त्यांना जनता कधी माफ करणार नाही आणि कामगारांनाही काम मिळालं नाही. या ठिकाणी आमचे स्वप्न दाखवलं आणि या ठिकाणी आपल्या सर्व तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर गोळी आले. या ठिकाणी यांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विमानतळ करू, रेल्वे आणू,
रेल्वे तर आमची आली नाही, विमानतळही झाले नाही, परंतु मोठ्या मोठ्या गप्पा आणि या ठिकाणी आता फक्त म्हणते ही जनता म्हणते गोल्डन बाप्पा. गेले 5 वर्षामध्ये झाले, त्याचा बदला घेण्याची आज वेळ आहे. निश्चितप्रमाणे या मतदारसंघाचा शेतकरी तो बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 18 तारखेला मतदान आहे, पण अजून 3-4 दिवस आपल्याला त्याला बाकी आहेत. इथून उठल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या गावात जायचंय. प्रत्येकाने जो कोणी शेतकरी असेल त्यांनी आपापल्या गावात जायचंय. त्या गावात जाऊन लोकांना आपल्या उमेदवार समजून सांगायचं, आपल्या पक्षाचं चिन्ह समजून सांगायचं आणि त्या ठिकाणी त्या मतदारसंघामधून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला लीड कसं जाईल एवढं आपल्याला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगायला शब्द देतो की साहेब ह्या मतदारसंघामधून आम्ही निश्चितप्रमाणे आपल्याला लीड देणार आहे. हात वरून या मतदारसंघामध्ये गणपती बाप्पांना आम्ही सगळेजण लीड देणार आहे. परंतु त्या ठिकाणी त्यांनी जे तालीम पाळली, कमीत कमी 150 मुलं पोलीस मध्ये विविध खात्यामध्ये भरती झालेत. माझ्यासारखे सामाजिक कार्य पण त्या ठिकाणचे करतायत, परंतु त्यांनी एक काम चांगलं केलं नाही. परंतु जनतेने त्यांना अगोदर दाखवून दिलं होतं. मागच्या लोकसभेलाही, विधानसभेलाही आणि जिल्हा परिषदलाही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. परंतु आताही त्यांना नाही. या निमित्ताने एवढंच सांगतो आणि यांची दहशत दादागिरी कधी खपून घेणार नाही. मित्रांनो, कुणाच्या दबावाला आपण बळी पडू नका. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम आणि आज सतीश शिंदे तुमच्या बरोबर आहे. आणि येत्या 18 तारखेला आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या घड्याळ चिन्हासमोर आपण बटन दाबून प्रचंड मताने आपण त्यांना विजय करावं असं मी आपणास हात जोडून पाया पडून विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. पाऊस नाही तर काय करायचं म्हणून ह्या पपाय सुद्धा घेऊन जा. इथं शेतकरी कष्टकरी आहे. या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी आपल्या जीवावर जे काही केलं, जे फळबागावर जीवन ठेवल्या, त्यांना सुद्धा या सरकारने काही दखल घेतलेली नाही. मी एक उदाहरण सांगतो. आदरणीय पवार साहेब मागल्या वेळेस पाठवलेला आले होते वैद्यकीय या ठिकाणी गारपीट झाली होती. आमचे इथे शेतकरी जरा चॅप्टर आहेत, त्यांनी आपले डाळिंबाचे 2-4 नमुने आणले आणि म्हणजे साहेब बघा हे गारपीटामुळं डाळिंबाचं एवढं नुकसान झालंय. पवार साहेबाला ते वेदना सहन झाल्या नाही. पवार साहेबांनी तिथे शब्द दिला की तुम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये ह्या डाळिंब उत्पादक किंवा जे फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना अनुदान मिळवलं जाईल आणि 8 दिवस करणारे आदरणीय पवार साहेब आहेत. या ठिकाणी चर्चा करताना खूप काही चर्चा आहे, पण भारतीय जनता पार्टीचं सरकार यायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी एक चांगलं केलं होतं की ते म्हणायचे की ऊसतोड कामगार आमचा आहे. जणू काय त्यांचा पेटंट होटर आहे. ऊसतोड कामगारांनी सुद्धा त्यांना प्रेम केलं. कोणत्याही जाती धर्माचा असेल त्या सगळ्यांनी ऊसतोड कमी केलं. सभागृहात नाही. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी जो 25 कोटीचा विकास निधी आहे, आमदार खासदार फंड आहे, त्या खासदार फंडापैकी फक्त 7,35,00,000 अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सभेला इथं उपस्थित मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र वंदन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. एवढंच नाही तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मी महिन्यातून एकदा येईल. गटाच्या ठिकाणी 6 महिने तरी प्रत्येक गावाला येणार असा तुम्हाला सर्वांना शब्द देतो. मित्रांनो, तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी
राष्ट्रवादीच्या बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या विनंतीला मान देऊन माझ्यासारख्या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात ग्रामीण भागात जन्मलेल्या मुलाला बीड लोकसभा जनतेला फक्त धापा मारायचा कार्यक्रम पंतप्रधान महोदयांनी केला आणि येत्या 18 तारखेला शेतकरी म्हणून आपण सर्वांची जात एकच आहे. हे जातीवादी करत आपल्याला प्राप्त सर्वांची जात एकच आहे. शेतकरी हे बाहेर उभे आहेत, त्यांना विनंती आहे आत येऊन बसा, परत चावडीला जागा मिळणार नाही. हे उभे जे त्यांना सांगतोय मी, तुम्ही बसून घ्या आणि जे बाहेर आहेत परत NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy. very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.